नमस्कार सर्वांना, ज्ञानदायन मम्मा युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे। तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सहकुटुंबाकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला ही नवीन वर्ष सुख समाधानाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज इंडियामध्ये सण सेलिब्रेट झाला असावा गुढीपाडव्याचा आणि तुम्ही सगळ्यांनी गोडधोडाचं खाल्लंही असेल। तर आता अमेरिकेमध्ये सकाळ झालेली आहे आणि मी पण गुढी उभारली आहे। सकाळी सकाळी फार घाई होती, ज्ञानदाच्या पप्पांना ऑफिसला पण जायचं होतं, त्यामुळे मला व्हिडिओ शूट नाही करता आला तो पूजेचा। तर मी तुम्हाला दाखवते गुढी माझी, चला बघूयात मग। हे बघू शकता, ज्ञानदा पण रेडी होऊन बसलेली आहे। ज्ञानदा हॅपी गुढीपाडवा। व्हेरी गुड, मस्त टीव्ही बघतीये ती। माझी गुढीची पूजा बघू शकता तुम्ही। आजचा थोडा मॉर्निंग व्ह्यू दाखवते मी तुम्हाला। तर सकाळी खूप घाई होती, त्यामुळे मी त्यांना टिफिन मध्ये चपाती भाजीच दिलीये, पण आता मला नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे। तर मी बनवणार आहे पुरणाची पोळी, परत भजी पापड्या करेल आणि परत बटाट्याची भाजी करेल सुक्की आणि आमटी। आता माझं इथे पुरण होतंय, तर बघू शकता तुम्ही, मी भज्याचं पीठ मळून ठेवलंय, आमटीसाठी येळवणी काढून ठेवलंय आणि पीठही मळून झालंय आणि आता पुरण शिजतंय। तर खूप पातळ आहे, अजून ह्याला वेळ लागणार आहे 5-10 मिनिट तरी। तर ह्याच्यामध्ये मी टाकले आहे थोडंसं विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ। जायफळामुळे थोडीशी टेस्ट छान येते अजून पोळीला, तर वेळ आहे अजून शिजायला। इथे माझ्या पोळ्या चालू आहेत आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला। काल आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो संध्याकाळी गुढीचं सामान आणायला पूजेसाठी, तर मला तिथे 3 गोष्टी भेटल्या नाही, काठी, फूल आणि गाठी। तर रात्री मी गाठी बनवण्याचा प्रयत्न केला, फर्स्ट टाइम मध्ये तर नाही बनली ती, कारण की वाटीमध्ये ट्राय केलं मी, पण ते वाटीला चिटकून राहिली। आणि मग नंतर सेकंड टाइमला मग मी काय केलं, त्याचा परत पाक केला आणि मग नंतर पेपरवरती बनवली, तर मग बऱ्यापैकी जमली। नंतर फुलं तर सोसायटीमध्ये भेटून गेली, पण काठीसाठी मग डायनिंग टेबलचा रॉड काढला आणि काठी म्हणून मग तो रॉड यूज करायला लागला। त्या क्षणाला भारताची फार आठवण येते, कारण की आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी किती सोयीस्कर आहेत ना, हाकेच्या अंतरावरती सगळ्या गोष्टी आपल्याला भेटून जातात। पण इथे तसं नाहीये, पायी चालणं तर शक्यच नाहीये, सगळं मार्केट वगैरे इतकं दूर दूर आहे, गेलं तर गाडीमध्येच जायला लागतं आणि ते पण सगळ्या गोष्टी भेटतील असं नाहीये। ही शेवटची पोळी आहे माझी, बाकीच्या पोळ्या मी करून घेतल्या होत्या अगोदरच। तर पोळी भाजेपर्यंत मी आजूबाजूचा पसारा थोडासा आवरून घेतेय। आम्ही नेहमी गुळाच्याच पोळ्या बनवतो, कारण की गुळाच्या पोळ्या टेस्टला पण छान लागतात आणि गुळाच्या पोळीचा कलर पण एकदम मस्त येतो, ब्राऊन कलर। आणि आजची पोळी तर मस्त झाल्या आहेत। पुरण पोळीच्या पार काटापर्यंत पोहोचल्या गेले आणि पोळ्या छान फुगल्या पण आहेत, बघू शकता तुम्ही। साखरेच्या पोळीला कसं होतं ना, साखरेचा कलर व्हाईट असल्यामुळं ना पोळीला इतका कलर येत नाही आणि टेस्टही जशी पाहिजे तशी लागत नाही, जशी गुळाच्या पोळीला लागते तशी। इथे मी भजी तळत आहे आणि भजी तळणं झालं की मग लगेच पापड्या वगैरे तळून घेईल।
रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप मस्त झाल्या आहेत, कुसकुशीत. परत तर चला, माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मी आता नैवेद्य दाखवते आणि ज्ञानदाला पटकन भरवते. ती जेवलेली आहे 10 वाजता, पण आता 12:30 होत आलेत, तर तिला खाऊ घालते. गुढीसाठी नैवेद्य रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. भजे, पापडी, दूध, आमटी, भात, भाजी अँड पुरणाची पोळी. बाबू पोळी, ज्ञानदा पोळी कशी लागतीये? छान. काय म्हणतात त्या पोळीला? पुरणपोळी. ज्ञानदाला पुरणपोळी तर फार आवडलीये. बघू आता तिच्या पप्पा काय बोलतायत, तर संध्याकाळी आल्यावर त्यांनाही मी विचारेन. माझं घरातलं सगळं आवरून झालं होतं. त्यानंतर मी ज्ञानदाला आमच्याच बॅक साईडला प्ले एरिया आहे तिथे घेऊन आली होती थोड्या वेळ. तर बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू. बटरफ्लाय, ती बटरफ्लाय. आपण ज्ञानदाच्या पप्पांना विचारूयात कशी झालीये पोळी. कशी झाली हो? असं करते हो. छान झाली. ओके, थँक्यू. सायंकाळचे 6:45 झाले आहेत आणि गुढी उतरवण्याची वेळ आली आहे. तर मी आता गुढीला आरती ओवाळते आणि गुढी उतरून घेते. तर तुम्हाला समोर अजूनही उजेड दिसत असेल. आता स्प्रिंग चालू झाला आहे आणि सूर्यास्त मात्र 8, 8:30, 8:45 या टायमिंगला होतोय. त्यामुळे अजूनही उजेडच आहे. गुढी उतरून झाल्यानंतर मी जे हे निर्माल्य आहे, फुलं, आंब्याचा डाळा किंवा वस्त्रमाळ, हे सगळं मी बॅगमध्ये भरून ठेवेल आणि जेव्हाही आम्ही संडेला इस्कॉन टेम्पलला जाऊ तर तिथे मी ते ठेवून येईल. तिथे त्यांनी एक मोठा बॉक्स केलेला आहे, तर तिथे ते सगळं निर्माल्य वगैरे टाकण्यासाठीच तो आहे. तर मी इथे इकडे तिकडे टाकण्याऐवजी मग मी ते तिथे नेऊन टाकेल. छान आहे. तर गुढी उतरून झाल्यानंतर मी ती गाठी आहे गुढीची, ती ज्ञानदाच्या गळ्यात घातली आहे आणि ती मस्त खातीये गळ्यातली गाठी. बघू शकता तुम्ही. लास्ट इयरला ती फार छोटी होती, त्यामुळे तिला काही समजत नव्हतं, पण ह्या वर्षी छान समजतंय तिला. तर आमच्या लहानपणी पण आमच्या अशीच आमच्या गळ्यामध्ये गाठी घालायची. ती आठवण ताजी झाली आज ज्ञानदाकडे बघून. तर आता वाजलेले आहेत 8:20 आणि बाहेरचा व्ह्यू बघा. आत्ताशी अंधार पडले, ते पण प्रॉपर अंधार नाहीये. तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी. तर तुम्हाला हा माझा गुढीपाडव्याचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.